सर्वांना सविनय नमो बुद्धाय आणि जय भीम। आधुनिक बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण श्रद्धेपोटी आणि श्रद्धेनं आधुनिक बुद्ध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख करत असतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्याप्रमाणे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम बुद्धाचे अधिष्ठान वज्रासन, ज्यांनी निरंजना नदीच्या काठावरती बोधिवृक्ष म्हणजेच पिंपळ वृक्षाखाली त्यांनी वज्रासन मांडून अधिष्ठान मांडून जे बुद्धत्व हासिल केलं, त्यांची ती बुद्धत्व प्राप्तीची जी बुद्धभूमी आहे ती बोधगया आहे। त्याचप्रमाणे म्हणजे आपण तथागत बुद्धांचं जे बोधिवृक्ष समजतो जे पिंपळ वृक्ष आहे, तर याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या बडोदा गुजरातमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या सयाजी गार्डन मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथेही सयाजी गार्डन मध्ये एक छोटीशी नदी आहे, त्या नदीचं नाव आहे विश्वामित्रा नदी। या विश्वामित्रा नदीच्या काठी एक त्या वडाचे झाड आहे, तर त्या वडाच्या झाडामध्ये बाबासाहेबांना जो अपमान सहन करावा लागला महाराजा श्रीमंत सयाजीराव गायकवाड यांच्या संस्थानामध्ये, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे एक निग्रोध, पालीमध्ये निग्रोध म्हणतात वडाच्या झाडाखाली, त्यांनी संकल्प केला की मी माझ्या समाजाला जोपर्यंत अंधारातून उजेडात आणणार नाही किंवा त्यांच्या गुलामीची कबर बांधणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही। हे जर मी पूर्ण करू शकलो नाही तर मी विजेच्या खांबाला स्वतःला बांधून घेईल किंवा स्वतःच्या हाताने गोळ्या झाडून घेईन बंदुकीच्या। परंतु बाबासाहेबांनी ते मात्र केलं नाही। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संकल्प केला, संकल्प भूमी बडोद्याला, तो संकल्प पूर्णत्वास केला। कारण बोधिसत्व लोक जे बोलतात ते लोक पूर्ण करतात। बाबासाहेबांनी तो संकल्प केला संविधान लिहिण्याचा, आणि संविधानामुळे या देशाचं आणि सर्व स्त्री आणि पुरुषांच्या न्याय हक्काचं रक्षण व्हावं असं संविधान लिहिण्याचा जो संकल्प आणि या समाजाला गुलामीतून सोडवण्यासाठीचा संकल्प बाबासाहेबांनी संकल्पभूमी बडोदा गुजरातला केला। 23 सप्टेंबरला तो संकल्प दिवस आहे, त्याचं संकल्पभूमी असं नाव आहे। भीमा कोरेगावला ज्याप्रमाणे 1 जानेवारीला लाखोंच्या जनसंख्येने लोक जातात किंवा चैत्यभूमीला, महोभूमीला आणि दीक्षा भूमीला जातात, त्याप्रमाणे लाखो लोकांची आणि खास करून गुजरात राज्यातील ती दीक्षाभूमीच आहे, म्हणून लाखोंच्या जनसंख्येनं 23 सप्टेंबरला संकल्प दिवस, 23 सप्टेंबर बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकल्प दिवस, संकल्पभूमी बडोदा गुजरात या ठिकाणी लाखोंच्या जनसमुदाय त्या ठिकाणी असतो। याही वर्षी लाखोंचा जनसमुदाय त्या ठिकाणी येणार आहे आणि आपणही या लाखोंच्या जनसमुदायामध्ये 23 सप्टेंबरला संकल्पभूमी बडोद्याला यायचं आहे। त्या संकल्पभूमीला भेट देऊन त्या इतिहासाला उजाळा द्यायचा आहे। आपण सर्वांनी 23 सप्टेंबरला संकल्प दिवस संकल्पभूमी